दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आज विशेष करून आपल्या धर्मप्रांतामध्ये प्रापंचिक दिन साजरा करीत आहे. चर्च हे फक्त पोपचं नाही, बिशपांचं नाही, फादरांचं नाही, सिस्टरांचं नाही. चर्च हे निरनिराळ्या घटकांचं बनलेलं आहे आणि चर्चमध्ये आपण सगळेजण ख्रिस्ताचं एक शरीर आहोत आणि प्रापंचिकांचा वाटा ह्या शरीरामध्ये जे अवयव ख्रिस्ताच्या शरीराला आहेत, अत्यंत महत्त्वाचा असा हा वाटा आहे आणि त्यांनीसुद्धा सक्रिय बनावं, सक्षम बनावं आणि आपलं मिशन चालू ठेवावं. प्रत्येकाने
प्रत्येकाचा वाटा उचलावा आणि म्हणून ही आठवण करून देण्यासाठी ख्रिस्त सभा हा प्रापंचिक रविवार आपल्यापुढे ठेवत आहे. येत्या मंगळवारी हा संत पीटर आणि पॉल या दोन संतांचा सण अर्नाळ्यामध्ये मंगळवारीच साजरा होतो आणि कोळीवाड्यामध्ये वसई कोळीवाड्यामध्ये तो येणाऱ्या रविवारी साजरा होतो. सर्वांसाठी प्रार्थना करू. विशेष करून आपल्या कोळी बांधवांसाठी, भगिनींसाठी आपण प्रार्थना करू. त्यांनासुद्धा खडतर अशा प्रवासातून जायला लागते आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करू की परमेश्वराने त्यांचं संरक्षण करावं, परमेश्वराने त्यांचा खूप उदय करावा सगळ्या अर्थांनी आणि त्यांची श्रद्धा जी नेहमी बळकट अशी श्रद्धा असते ती अद्याप बळकट व्हावी. पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत. म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया. सर्व पापांची आपण कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. देव पिता प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नममुनी माना हो करुणवंत तुझी भगवंत थोर जागी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनक नंदना परमेश पोकरा प्रभु दुःख हरा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया आम्हावरी करी त्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची फैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर
तुझे कठोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सजनांना देव शांती देवो सजनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रार्थना या पुस्तकातून घेतलेले वाचन. मरण परमेश्वराने निर्माण केले नाही. जिवंताच्या नाशाने त्याला आनंद होत नाही. कारण सर्व वस्तू अस्तित्वात राहाव्यात म्हणून त्याने त्या निर्माण केल्या आहेत. जगातल्या वस्तू लाभदायक आहेत. त्यांच्यात विनाशक विष नाही आणि मृत्यू लोकांची सत्ता या इहलोकी नाही. धर्माचरण करणारा कधी मरत नाही. परमेश्वराने मनुष्याला अमर बनवले. त्याला त्याने आपल्या स्वभावाच्या प्रतिमेप्रमाणे केले आहे. परंतु सैतानाच्या मत्सराने या जगात मरणाने प्रवेश केला आणि जे त्याच्या पक्षाचे आहेत ते मृत्यूची शिकार होतात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. हे प्रभो, मी तुझी थोरवे गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. तू माझ्या वैरास विजयी होऊ दिले नाहीस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास. गर्तेत पडलेल्यामधून तू मला जिवंत राखलेस. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याला धन्यवाद द्या. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रातःकाळी हर्षवदी होतो. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावले आहेस. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. संत पौलाने करिंथकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या या कार्यातही असावे. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता गरीब झाला, अशा हेतूने की त्याच्या गरीब होण्यामुळे तुम्ही धनवान व्हावे. दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असे नाही, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्यांनी थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. Hallelujah.
प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्ककृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू जागा प्रभू असो. मग येशू मचवात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. मग येशू माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा, असा एक सभास्थानाचा अधिकारी प्रभू येशू जवळ आला आणि मग त्याच्याबरोबर प्रभू येशू निघाला. तेव्हा पुष्कळ लोक प्रभू येशू मागून चालले होते आणि येशू भोवती गर्दी करीत होते. तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि येशू मागे येऊन येशूच्या कपड्याला ती शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लगेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला आणि आपण त्या पिडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून प्रभू येशूने म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवलं? येशूचे शिष्य येशूला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहेत हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग ज्या स्त्रीने हे केले होते तिला पाहावयास प्रभू येशूने सभोवार पाहिले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत कापत प्रभू येशूकडे आली आणि प्रभू येशूच्या पाया पडून तिने प्रभू येशूला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. प्रभू येशू तिला म्हणाले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिडेपासून मुक्त हो. प्रभू येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन येशूला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. येशूने पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. मग येशू बरोबर ते सर्व सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर तिथे ओक्साबोक्षी रडणारे आणि आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला प्रभू येशूने पाहिला. प्रभू येशू आत घरात जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता आणि रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते येशूला हसू लागले. पण प्रभू येशूने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप आणि आपल्या बरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती त्या खोलीमध्ये आत गेले.
नंतर मुलीच्या हातास धरून प्रभू येशू म्हणाले, तलिथा कोम, याचा अर्थ, मुली मी तुला सांगतो उठ. आणि तात्काळ ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षांची होती. तेव्हा ते सर्वजण अत्यंत आश्चर्यचकित झाले. कोणाला कळता कामा नये अशी प्रभू येशूने सर्वांना निक्षून आज्ञा केली आणि त्या बाळाला काही खावयाला देण्यास सांगितले. प्रभूचे हे शुभवर्तमान. मित्रांनो, घडलेला फक्त प्रसंग कथन करायचा, घडलेला फक्त प्रसंग कथन करायचा, हे संत मार्कच्या शुभवर्तमानाचे लक्षवेधी वैशिष्ट्य आहे. तो भाष्य जास्त करत नाही, काय घडलं आपल्या पुढे मांडतो, चित्र उभं करतो, जणू काही शब्दचित्र उभं करतो. घडलेल्या प्रसंगाची हकीकत ऐकून माणसाने त्याचं जीवन कसं जगायचं हे समजण्यास आपणाला खूप ह्याची मदत होते. जेव्हा शब्दचित्र पुढे असते, कसा येशू तिथे गेला, त्याने काय केलं, काय बोललं, कसा वागला, हे सगळं आपल्याला खूप काही शिकवून जाते. आई जशी आपल्या लहान मुलांना शूरांच्या, सज्जनांच्या आणि संतांच्या कथा सांगते आणि मग मुलांना योग्य मूल्यामध्ये वाढण्यास मदत होते, तसे संत मार्कचं शुभवर्तमान आपणासाठी आहे. प्रभू येशूने संपन्न केलेल्या 2 गोष्टी, 2 प्रसंग आज मार्क, संत मार्क शब्दचित्रामध्ये आपल्या पुढे मांडतात. हा जायरस नावाचा एक यहुदी माणूस, त्याची 12 वर्षांची मुलगी ही मेली असं सगळे बोलायला लागले, रडायला लागले, ओरडायला लागले. आणि मग तिची येशूने मृत्यूपासून सुटका करून कशी घेतली ह्याविषयी सविस्तर आता आपण समजून घेऊ. की देवावरील आपले प्रेम, देवाचं जे आपल्यावर प्रेम आहे, हे कुठल्या अमूर्त स्वरूपात नाही, ॲबस्ट्रॅक्ट असं प्रेम नाही. हे जणू काही त्या प्रेमाचा आणि माझ्या त्या प्रेमाचा माझ्या जीवनाशी काही संबंध नाही, असं देवाचं प्रेम नाही. देवाचं प्रेम हे आपल्याला प्रेमाची ऊब देते. अक्षरशः आपल्याला वाटते की ह्या घडीला मला देवाने प्रेमात भिजवून जणू काही काढलेला आहे, माझ्यावर वर्षाव केलेला आहे त्याने त्याच्या प्रेमाचा. आणि म्हणून दगडासारखा माणूससुद्धा त्या देवाच्या प्रेमाच्या उभेमुळे, स्पर्शामुळे देवदूतापेक्षा सुद्धा मूल्यवान असा बनतो, असं आपण म्हणू शकतो. माणसाला देवाचे प्रेम जेव्हा स्पर्श करते आणि माणूस जेव्हा देवाचं प्रेम खरोखर अनुभवतो, तो करीत असतो. कदाचित मी त्याच्यात इंटरेस्टेड नसेल, कदाचित मला ते नको असेल, कदाचित मी दुर्लक्ष करीत असेल त्याच्यावर, म्हणून ती मला त्याची ऊब मिळत नाही. आपण असे वागतो बऱ्याचशा वेळेला. आणि अशा वेळी जर का आपण लक्षपूर्वक बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा हात असतो, प्रत्येक गोष्टीत देवाचं प्रेम, त्याचा वर्षाव आपणावर होत असतो. आणि आपण जर का ते स्वीकारलं, आपण जर का त्याची जाणीव करून घेतली, आपण जर का त्याच्यावर लक्ष दिलं, तर निश्चित आपल्याला काहीतरी एक स्पर्श झाल्यासारखं वाटते. आणि म्हणून
जेथे देवाचे प्रेम असते तेथे आपण आपलं खरं जीवन जगत असतो. बाकीचं जीवन हे अर्थहीन जीवन मी म्हणेन. माणसाची भीती, माणसाचे काही मनसुबे, माणसाचा गर्व, माणसाचा हट्टीपणा, माणसाला लागलेली चिंता, त्याला होणारा त्रास देवाचे प्रेम अनुभवण्यात अडथळा आणू शकतात. आता बघा, प्रभू येशूच्या भोवती लोकांचा मोठा समुदाय जमला होता, तरी तेथे जायरस हा सभास्थानाचा अधिकारी धावत येतो. एक असामी व्यक्ती, एक प्रतिष्ठित व्यक्ती, ही जणू काही तो एक मोठ्या धर्मग्रामाचा पॅरिश प्रिस्ट होता असं म्हणा ना. सभास्थानाचा, सिनेगॉगचा हा रबाय, हा रब्बी होता. तो धावत येतो, येशू पुढे लोटांगण घालतो. यहुदी माणूस दुसऱ्या माणसाच्या समोर लोटांगण घालतो हे कधी कल्पित नसते, तसं होत नसते. तरी हा येशू पुढे लोटांगण घालतो. 12 वर्षांची त्याची एकुलती एक मुलगी गंभीर परिस्थितीमध्ये होती आणि प्रभू येशू तात्काळ जायरसच्या घरी जायला निघतात. मुलगी गमावल्याची खबर एक नोकर घेऊन येतो आणि त्या नोकराची बोलण्याची रीत काय होती, त्याची प्रतिक्रिया बघा. तो त्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला सांगतो, साहेब मुलगी मेली, आता काय त्याची काय गरज नाही, येशू बिशूची काय गरज नाही इकडे, मुलगी मेली ना, शेवट झाला. बघा ना, येशू जणू काय एक जादूगार असल्याचं खूप लोकांना वाटत असते. त्याच्याकडून काही हवं असेल तर त्याची अविरत प्रार्थना करायची, पण पाहिजे ते हाती लागलं नाही म्हणजे मग येशूला सोडून द्यायचं, अशा विचाराची माणसं असतात. पण प्रभू येशूचे शब्द काय होते जायरसला, जेव्हा तो नोकर म्हणाला मुलगी मेली आहे, प्रभू येशूने तिथे येण्याची काही गरज नाही, तेव्हा प्रभू येशू जायरसला फक्त एवढंच सांगतात, भिवू नकोस, भिवू नकोस, कोणाचं ऐकू पण नकोस, भिवू नकोस, विश्वास ठेव, विश्वास ठेव. हे 2च शब्द बोलतो प्रभू येशू. मरणापेक्षा देवावरील विश्वास हा श्रेष्ठ आहे. आणि दांडगा विश्वास मरणाला देखील लाजवतो, मरणाला देखील नष्ट करतो. फेथ इज ग्रेटर दॅन डेथ, फेथ इज विक्ट्री ओव्हर डेथ. भिवू नकोस, विश्वास ठेव. आपण नेहमी आठवायचे हे 2 शब्द. भ्यायचं नाही, विश्वास ठेवायचा. कुठल्याही प्रसंगी आपण घाबरायचं नाही, विश्वास ठेवायचा. आता कोणावर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचा, ह्याची फोड काही प्रभू करून सांगत नाही. पण मी एक निरीक्षण सांगतो, जगामध्ये सर्वांमध्ये गोंधळलेली माणसं जी असतात, स्वतःला हरवलेली माणसं जी असतात, कुंठित झालेली असतात, परिणाम शून्य अशी वागणारी असतात, अशी कोणी माणसं असतील तर ती म्हणजे विश्वासहीन माणसं, विश्वास नसलेली माणसं. अशा माणसांचा कोणावरही कशावरही विश्वास नसतो. ही गोंधळलेली माणसं, ही कुजलेला घेऊन फिरतात आणि वाटतात सगळ्यांना. त्यांचा विश्वास देवावर तर नाही, एकमेकांवर पण नाही, स्वतःवर सुद्धा नाही. ही शोकांतिका. पण विश्वास धरून जगणं म्हणजे परिपूर्ण जीवन जगणं, हे बरेच जण विसरतात. विश्वासाने जीवनाला दिशा मिळते, विश्वासाने जीवनाला धीर मिळतो, सपोर्ट मिळतो. विश्वासामुळे आपल्याला जीवन आल्हाददायक वाटू शकते, कितीही कठीण प्रसंग आले तरी. आणि म्हणून शेवटी सांगतो, जायरसच्या घरी पोचताच
प्रभू येशू मृत्यू झालेल्या मुलीजवळ धावतात अक्षरशः. देवाला आनंद नाही होत. माणूस आजारी पडतो म्हणा, माणूस कठीण प्रसंगात असतो म्हणा, किंवा माणूस मरतो तेव्हा देवाला आनंद नाही होत. हे आपण कधी कधी फ्युनरलच्या वेळेला मिसेमध्ये एक वाचन आहे की देवाला सुद्धा मेलेल्या माणसांचं दुःख होते. आणि म्हणून प्रभू येशू तिथं बोलतात की मुलगी मेली नाही, फक्त झोपी गेलेली आहे. आता त्यांनी हे जाहीर करता बरोबर सगळे त्याची खिल्ली उडवतात, हसतात प्रभू येशूला. माणसं देवाला खूप हसतात कधी कधी, कारण दीड शहाणे असे समजतात की त्यांच्यासारखा शहाणा नाही म्हणून ते देवाला पण हसतात. त्याच्यातली ही एक कथा. बंधू भगिनींनो, मरणे म्हणजे आशा सोडणे मुळीच नाही. मरणं म्हणजे आशा सोडणं नाही. आता सगळं संपलं, ह्यापुढे काहीच उरलं नाही, अशा निराशेमध्ये जगणारी माणसं खरे म्हणजे जिवंत असून मेलेलीच असतात. ज्याची आशा नाही तो मेलेलाच आहे. मात्र आशा धरून ते मेले तरी ते खरं जीवन जगतात. हे सत्य ख्रिस्ती श्रद्धा सांगते. आणि हे सत्य प्रभू येशूला त्याच्या चमत्काराद्वारे आपल्याला पटवून द्यायचं म्हणून हे शब्दचित्र संत मार्क आपल्या पुढे उभं करतो. ज्या प्रभू ख्रिस्ताने स्वतः मरणाची नांगी ठेचली, नैराश्य जमीनदोस्त केलं, ते आता मुलीचा हात धरून अधिकारवाणीने बोलतात, लाडक्या बाळा उठ. खरे हे शब्द आहेत हिब्रू भाषेमध्ये, अरेमेइक भाषेमध्ये. लाडक्या बाळा उठ. देव हेच सांगणार. देव दुसरं काहीच नाही सांगणार. मेली आहे ते मर असं नाही कधी सांगणार. हे शब्द सगळ्यांसाठी. पण आपण ऐकायला तयार असले पाहिजे, स्वीकारायला तयार असले पाहिजे. आपणाला मिळालेल्या शाश्वत जीवन संदर्भामध्ये हे शब्द आपण नेहमी आठवत राहावेत. ह्या जगातील हा विरोधाभास, हा जीवनाचा विरोधाभास आज संत मार्कने शब्दचित्राच्या रूपाने आपल्या पुढे मांडलेला आहे. द पॅराडॉक्स ऑफ लाईफ. द पॅराडॉक्स ऑफ लाईफ. माणसं जिथं जीवन आहे तिकडे मरण शोधतात आणि जिथं मरण आहे तिकडे जीवन शोधतात. हा विरोधाभास, हा पॅराडॉक्स. माणूस मेला म्हणजे आशा सोडतात, रडतात, शोक करतात. माणूस जगतो तेव्हा त्या माणसाचा सर्वांना विसर पडलेला असतो. हे सत्य आपण किती उघड्या डोळ्यांनी बघत असतो. माणूस जिवंत असतो तेव्हा कोणाला त्या माणसाचं काय पडलं नाही. मरता बरोबर सगळे रडायला धावतात, शोक करायला धावतात. कारण अखंड शाश्वत जीवनाला आपण सोडून जणू काही जगाला आपण कवटाळलेलं असतं. वी टेक फॉर ग्रांटेड दोज हू आर अलाइव्ह अँड वी बिगिन टू क्राय वेन दे डाय. जिवंत असताना काय केलं मी? जीवन मित्रांनो म्हणजे कधी सुख कधी दुःख असं नाही. सुख आणि दुःख जीवन आपण विश्वासाने, आशेने आणि प्रीतीने जगलं पाहिजे. ही आपल्याला शिकवण आहे. विश्वासाने, आशेने आणि प्रीतीने जीवन जगायचं. टिकाऊ आहे ते कधी नाश पावणार नाही. म्हणून देवावरील अढळ विश्वास, देवाकडे परतण्याची आतुरतेने धरलेली आशा आणि देवावरील आणि शेजाऱ्यावरील निखळ प्रीती, ह्यालाच आनंदी आणि समाधानी आणि शांत जीवन म्हणतात. लाडक्या बाळा उठ. हे प्रभूचे शब्द आपण नेहमी ऐकावेत, आठवावेत
आणि आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत प्रभूने बोलावेत ते शब्द बोलावेत सगळ्या वेळेला, पण मरताना सुद्धा आपल्याला बोलावेत. म्हणून आपण प्रभूची नित्य प्रार्थना करूया. आमेन. आपण सर्वजण आता आपली श्रद्धा, ही नायसियन क्रीड ज्याला म्हणतो आपण, एकत्रपणे जाहीर करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू आणि जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, स्वर्गीय पित्याकडे आपण आता प्रार्थना करू. आजचा हा रविवारचा दिवस ख्रिस्त सभेतील प्रापंचिक जे सभासद आहेत त्यांचं सक्षमीकरण व्हावे म्हणून समर्पित करण्यात आला आहे. सर्व प्रापंचिकांनी प्रत्येकाच्या क्षमतेनुसार मनपूर्वक आणि कोणतीही अट न घालता प्रभू ख्रिस्ताचे नित्य अनुकरण करीत राहावे म्हणून आपण प्रार्थना करू. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, तुझे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि व्रतस्थ यांनी प्रापंचिकांना उत्साही कुटुंबे उभारण्यास मार्गदर्शन करावे, जेणेकरून ती खरोखर घरगुती चर्च बनतील म्हणून आपण प्रार्थना करूया. तुझे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. ख्रिस्त सभेच्या प्रत्येक प्रापंचिक सभासदाला शब्द आणि कृतीद्वारे शुभवर्तमानाची घोषणा, हे येशूचे मिशन आपले मिशन आहे, याची जाणीव व्हावी आणि त्याची सुरुवात त्यांनी आपल्या कुटुंबापासून करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. तुझे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. चर्चमध्ये प्रतिष्ठेची समानता आणि कार्याची विविधता असते हा व्हॅटिकन परिषदेच्या शिकवणुकीचा अर्थ धर्मगुरू आणि प्रापंचिक यांनी समजून घ्यावा आणि देवराज्यासाठी एकत्र कार्य करण्यास झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया. तुझे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. ख्रिस्ती राजकीय नेते, नोकरशाही आणि स्थानिक संस्थांमधील इतर लोक यांनी संत थॉमस मोरप्रमाणे आपल्या प्रभावाचा वापर धैर्याने समाज परिवर्तनासाठी करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. तुझे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर.
ज्यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे त्यांना परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा. त्याचप्रमाणे दुःखी कुटुंबियांचे सांत्वन व्हावे आणि पुनरुत्थित प्रभू ख्रिस्तावरील त्यांचा विश्वास दृढ व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. तुझे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्हाला संत थॉमस मोर सारखा अनुकरणीय संत दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ज्या पवित्र आत्म्याने संत थॉमस मोर सामर्थ्यवान झाला, तो पवित्र आत्मा आम्हावर पाठव. तुझे राज्य यावे ह्यासाठी कार्य करण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधूनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावात जीवन दान करू. हे प्रभू परमेश्वरा, या दिव्य साक्रामेंताद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास ह्या पवित्र ख्रिस्त शरीराकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या मुलामुलींनी पाप केले आणि तुझी मैत्री गमावली, परंतु तुझ्या पुत्राच्या रक्ताने आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हा सर्वांना पुन्हा तुझ्या जवळ आणलेस. तुझा पुत्र व पवित्र आत्मा यांच्याबरोबर तू जसा एक आहेस तसे आम्ही सर्वांनी एक असावे म्हणून तू तुझ्या ख्रिस्त सभेत त्यांना एकत्र आणतोस. तुझी प्रजा बनण्यासाठी व तुझ्या अद्भुत कृत्यांचा महिमा गाण्यासाठी तू सर्वांना पाचारण करतोस. तू सर्वांना ख्रिस्ताचे शरीर आणि पवित्र आत्म्याचे वसतिस्थान बनवतोस. म्हणून दूतांच्या व सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय 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 जयकार प्रभूच्या नावाने येताही तो धन्य. परम स्वर्गात जय 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 जयकार.
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक आणि इतर याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
हे पित्या, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आपणामध्ये त्यांना एकत्र कर, म्हणजे तू मला पाठवले आहेस हे जगाला कळेल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ही पवित्र मिसा व हे पवित्र कम्युनियन ह्यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. बंधू भगिनींनो, मी एक संदेश पाठवलेला आहे. ह्या कोरोनाच्या संदर्भामध्ये आहे. आपण सगळ्यांनी तो ऐकून घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वच समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे
म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.